नमस्कार. बघा, पावसाळा कसा असेल, पाऊस कमी पडेल की जास्त, हे सांगणं म्हणजे एक मोठं कोडच असतं, बरोबर? पण आज आपण बघणार आहोत की या अनिश्चित मान्सूनमध्येही विज्ञानाची जोड देऊन कापसाचं अगदी भरघोस उत्पादन कसं काढायचं, हे अगदी शक्य आहे आणि तेच आपण आज सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. आता सर्वात मोठा आणि चिंतेचा प्रश्न पडतो तो म्हणजे पाण्याची कमतरता असताना कापसाचं जास्तीत जास्त उत्पादन सुरक्षित कसं ठेवायचं. दुष्काळाची किंवा पावसाच्या खंडाची टांगती तलवार नेहमीच असते, पण काळजीचं काहीच कारण नाही. आज आपण जी माहिती पाहणार आहोत ना, ती एखाद्या सर्व्हायव्हल टूलकिटसारखी, म्हणजे पिकांच्या बचावासाठीच्या एका अचूक शस्त्रास्त्रासारखी काम करेल. हे नुसते अंदाज नाहीत बरं का, तर कृषी विज्ञानाने सिद्ध केलेले 100% खात्रीशीर मार्ग आहेत. चला तर मग सुरू करूया. पहिला टप्पा, कमी पाऊस पण जास्त उत्पादन. लक्षात घ्या, कमी पावसाशी 2 हात करण्याची खरी तयारी पहिलं बी जमिनीत पडण्यापूर्वीच सुरू होते. आणि म्हणूनच आपला दुसरा टप्पा अतिशय महत्त्वाचा आहे, योग्य वाणांची अचूक निवड. पाण्याचा ताण सहन करणारं योग्य बियाणं निवडणं हा एका यशस्वी आणि दुष्काळ प्रतिरोधक कापूस उत्पादनाचा अगदी भक्कम पाया आहे. आता सामान्य बियाणं आणि दुष्काळ प्रतिरोधक बियाणं यात नक्की काय फरक असतो? आदर्श बियाणं कसं असावं? तर त्याची मुळं जमिनीत अगदी खोलवर जाणारी असावीत, जेणेकरून जमिनीत खोल लपलेला ओलावा त्यांना शोधता येईल. दुसरा म्हणजे झाडाची उंची थोडी कमी असावी, ज्यामुळे पानांवर खर्च होणारी ऊर्जा वाचते. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे वाण अवघ्या 140 ते 150 दिवसांत तयार होणारं असावं. या वेगामुळे काय होतं, पावसाळ्याच्या अखेरीस जो कोरडा काळ येतो त्याचा पिकाला फटकाच बसत नाही. मग आता प्रश्न येतो की हे आदर्श वाण आहेत तरी कोणते? तर आपल्या राज्यातील प्रमुख कृषी विद्यापीठांनी यावर एक उत्तम उपाय दिला आहे. हे बघा, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने AK7, AK8 आणि AK2013 सुचवले आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठाची शिफारस फुले धन्वंतरी ही आहे. तर मराठवाडा कृषी विद्यापीठाने PA255 या वाणाची शिफारस केली आहे. आपल्या भागातील हवामानानुसार यापैकी योग्य वाण निवडलं की अर्धी लढाई तिथेच जिंकल्यासारखी आहे. आपला तिसरा टप्पा आहे लागवड आणि आंतरपीक व्यवस्थापन. सर्वात उत्कृष्ट बियाणं निवडलं तरी कोरड्या हवामानात टिकून राहण्यासाठी त्याला एका अतिशय अचूक पेरणी तंत्राची जोड द्यावीच लागते. इथेच अतिघनता लागवड म्हणजेच हाय डेन्सिटी प्लांटिंगची भूमिका महत्त्वाची ठरते. अतिघनता लागवड म्हणजे नक्की काय? तर अगदी योग्य वेळी पेरणी करणं आणि 2 रोपांमधलं अंतर अतिशय जवळ आणि विशिष्ट ठेवणं. याचं गणित अगदी सोपं आहे. यामुळे शेत जमिनीच्या प्रत्येक इंचाचा पूर्ण वापर होतो आणि प्रति एकर उत्पादनाची क्षमता अक्षरशः सर्वोच्च पातळीवर पोहोचते. आता हा एक अत्यंत महत्त्वाचा आकडा लक्षात ठेवायचा आहे. 1:1 म्हणजेच 1:1. हा आकडा म्हणजे जोखीम व्यवस्थापनाचा एक खरा मास्टरस्ट्रोक आहे. कापसासोबत मूग किंवा उडीद यांसारख्या पिकांची 1:1 ओळ पद्धतीने आंतरपीक म्हणून लागवड करणं खूप गरजेचं आहे. या 1:1 प्रमाणामुळे मुख्य पिकाला एक मजबूत आधार तर मिळतोच, पण समजा पावसाच्या अभावी एका पिकाचं नुकसान झालंच तरी दुसरं पीक आर्थिक डोलारा सावरतं. ही एक अत्यंत हुशार रणनीती आहे जी नक्कीच अंमलात आणायला हवी. यानंतर आपण वळूया चौथ्या टप्प्याकडे, ओलावा आणि तण नियंत्रण. लागवड झाल्यावर आता जमिनीतील ओलाव्याचा एक मौल्यवान थेंब कसा वाचवायचा ते पाहूया. जमिनीच्या भौतिक रचनेचा स्मार्ट वापर कसा करायचा? ओलावा टिकवून ठेवण्यासाठी पहिली पायरी म्हणजे रुंद वरंबा आणि सरी या पद्धतीचा वापर करणं, आणि दुसरी पायरी म्हणजे उताराला आडवी पेरणी करणं. हे नुसते कागदावरचे शब्द नाहीत, तर हे प्रत्यक्ष भौतिक अडथळे आहेत जे पाण्याला पळून जाण्यापासून रोखतात. उतारावरून वाहून जाणारं पाणी या सऱ्यांमध्ये आणि आडव्या पेरणीमुळे अडवलं जातं आणि ते जमिनीत अगदी छान मुरतं. पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत लॉक करण्याचा हा एक अत्यंत प्रभावी मार्ग आहे. पण नुसतं पाणी साठवून चालणार नाही, ते वाचवावंही लागेल. कारण इथे तण हे संसाधन चोरणारे छुपे शत्रू आहेत. ते पिकाच्या वाट्याचं पाणी आणि खत अक्षरशः पळवतात. त्यामुळे हे वेळापत्रक एकदम पक्क लक्षात ठेवायचं आहे. पहिले 9 आठवडे शेत पूर्णपणे आणि काटेकोरपणे तणमुक्त ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. या काळात तण आणि पिकामध्ये पाण्याची कोणतीही शर्यत लागता कामा नये. जर पहिले 9 आठवडे पीक तणमुक्त राहिलं ना, तर पाण्याचा ताण सहन करण्याची पिकाची ताकद कैक पटींनी वाढते. आता आपला 5वा आणि सर्वात गंभीर टप्पा, संकट काळातील महत्त्वाच्या फवारण्या. एवढं सगळं करूनही जर निसर्गाने दगा दिलाच आणि पावसाचा मोठा खंड पडला, तर हतबल न होता पिकाला वाचवण्यासाठी हे आपत्कालीन उपाय कामी येतात. कापसाच्या आयुष्यातील सर्वात नाजूक काळ कोणता असतो? तर तो म्हणजे फुले, पाते आणि बोंडे लागण्याची अवस्था.
या अवस्थेत झाडाला सर्वात जास्त ऊर्जेची आणि पाण्याची भूक असते आणि नेमक्या याच काळात जर पावसाने दडी मारली तर पिकाचं सर्वात मोठं नुकसान होऊ शकतं. हाच तो काळ आहे जेव्हा सर्वात जास्त सतर्क राहायचं असतं. आणि अशा वेळी हा एक अतिशय महत्त्वाचा आकडा कामी येतो. 1%. जेव्हा फुले आणि बोंडे लागण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या अवस्थेत पावसाचा खंड पडतो तेव्हा पिकाला त्वरित आधार देण्यासाठी 1% पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करणं संजीवनीसारखं काम करतं. हा 1% पिकाला तो ताण सहन करण्याची ताकद देतो आणि फुलगळ किंवा पातेगळ थांबून आपलं नुकसान टाळतो. पण समजा परिस्थिती आणखीनच हाताबाहेर गेली, पाण्याचा ताण खूपच जास्त दिवस पडला, तर हा दुसरा आपत्कालीन आकडा नेहमी लक्षात असायला हवा. 100. अशा गंभीर परिस्थितीत पिकाचे प्राण वाचवण्यासाठी 100 ppm सॅलिसिलिक ॲसिडची फवारणी करणं हा अंतिम आणि अत्यंत प्रभावी उपाय आहे. हे रसायन झाडाची अंतर्गत सहनशीलता इतकी वाढवतं की भयंकर दुष्काळातही ते खंबीरपणे उभं राहतं. तर थोडक्यात सांगायचं झालं तर हे सर्व्हायव्हल टूलकिट नेहमी लक्षात असू द्या. 140 ते 150 दिवसांत पक्व होणारं आणि खोल मुळांचं वाण, मूग किंवा उडदाचं एकास एक आंतरपीक, रुंद वरंबा आणि सरी पद्धत, सुरुवातीचे 9 आठवडे 0 तण आणि गरज पडल्यास अचूक आपत्कालीन फवारण्या, या सर्व रणनीती एकत्र आल्या की दुष्काळाविरुद्ध एक अभेद्य भिंत उभी राहते. आता या विश्लेषणाच्या अगदी शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न नक्की पडतो. आगामी हंगामासाठी यापैकी कोणती शास्त्रशुद्ध रणनीती सर्वप्रथम अंमलात आणली जाणार आहे? बघा, नुसती माहिती असणं पुरेसं नाही, तर या सिद्ध झालेल्या तंत्रांचा प्रत्यक्ष शेतात वापर होणं ही काळाची गरज आहे. या ज्ञानाचा वापर करून येणाऱ्या अनिश्चित हवामानाचा अत्यंत खंबीरपणे सामना करता येईल आणि एक यशस्वी पीक हाती घेता येईल हे नक्की. तेव्हा यावर विचार नक्की व्हावा. धन्यवाद. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा. धन्यवाद.